सांगली इतिहासात प्रथमच दुष्काळी जत तालुक्यात बोटिंगच्या स्पर्धा। सांगली जिल्ह्यातील दुष्काळी जत तालुक्यात इतिहासात प्रथमच बोटिंगच्या स्पर्धा भरवण्यात आल्या। भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून या स्पर्धा घेण्यात आल्या आहेत। तलावामध्ये या राज्यस्तरीय कायाकिंग बोटिंग स्पर्धांचे आयोजन करण्यात आलं होतं, तर आमदार सदाभाऊ खोत आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते उद्घाटन पार पडलंय। या स्पर्धा दुष्काळी भागामध्ये प्रथमच पाहण्यासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती। जत हा दुष्काळी तालुका, या तालुक्यात गेल्या अनेक वर्षांपासून पाण्यासाठी वणवण करावी लागत होती। मात्र तालुक्यामध्ये म्हैसाळ, टेंभू आणि ताकारीच्या सिंचन योजनेचं पाणी आल्यानं तालुक्यातील तलाव तुडुंब भरून वाहत आहेत। त्यामुळे शेतकरी तर आनंदित झालाच, मात्र तालुक्यात प्रथमच राज्यस्तरीय बोटिंगच्या स्पर्धा भरवण्यात आल्या आहेत। भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या संकल्पनेतून या स्पर्धा भरवण्यात आल्या होत्या। या स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने महाराष्ट्रामधील बोटिंगच्या टीमने सहभाग घेतला होता। यामध्ये महिला आणि पुरुषांच्या टीमने सहभाग घेतला होता। बोटिंगच्या स्पर्धा घेण्यामागचा उद्देश आहे की निसर्गानं सातत्यानं अन्याय केलेला हा दुष्काळी तालुका आहे। निसर्गानं अन्याय करणं ही गोष्ट आपल्या हातात नाही, परंतु राजकीय प्रस्थापित लोकांनी जो अन्याय केलेला आहे त्या अन्यायाला वाचा फोडणं हे आपल्या हातात आहे। मला जेव्हा इथल्या मायबाप जनतेने विधानसभेमध्ये काम करण्याची संधी दिली, तर माझी जबाबदारी आहे की दुष्काळ 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 म्हणत रडत बसणारा मी कार्यकर्ता नाही। दुष्काळ आहे तो भूतकाळ करा, असं जे देवाभाऊंचं आम्हाला सर्वांना संदेश आहे, तर जत तालुक्यातला दुष्काळ आम्हाला भूतकाळामध्ये त्याचं रूपांतरित करायचं आहे। आणि म्हणून आता मागं 2 महिन्यापूर्वी प्रचंड मोठा दुष्काळ होता। सर्व गावातून टँकरची मागणी होती, जिथं म्हैसाळचं पाणी गेलं नाही तिथून। वरच्या भागामध्ये पाऊस पडला, पण म्हणावा तितका पाऊस जत तालुक्यामध्ये पडला नाही। परंतु सकाळ दुपार संध्याकाळ मी जलसंपदा खात्याच्या अधिकाऱ्यांशी फोनवरून बोलायचो, आठवड्याला त्यांच्या बैठका घ्यायचो। आता जिथं म्हैसाळचं पाणी गेलं आहे तिथं आताही मी तुमच्याशी बोलत असताना सुद्धा म्हैसाळचं पाणी गावागावामध्ये देण्याची व्यवस्था सरकारच्या माध्यमातून केलेली आहे। आणि त्याचाच भाग म्हणून बिरनाळचा तलाव तुम्हाला भरलेला दिसतोय। असं खाली उमदीपर्यंत जिथंपर्यंत म्हैसाळचं पाणी देता येतं आहे तिथंपर्यंत आम्ही आता पावसाचं वाहून जाणारं पाणी ते आमच्या शेतकऱ्यांना देण्याचं काम करतो आहे। आणि दुसऱ्या बाजूला जिथं म्हैसाळचं पाणी गेलं नाही तिथं विस्तारित म्हैसाळ योजनेच्या माध्यमातून आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये काम सुरू आहे। नवीन 3री लाईन टाकायचा प्रस्ताव पण मी सरकारकडे दिला आहे। त्याच्या बैठका पण झाल्या। जवळपास 550-600 कोटी रुपये नव्यानं त्या योजनेला लागणार आहेत, तर सरकारनं त्या योजनेला पण मंजुरी देण्याचं आणि पैसा देण्याचं मान्य केलेलं आहे। इथं बोटिंग घेतल्याच्या नंतर अनेक लोकांचे डोळे विस्फारले, अरे असं कसं काय होईल, जतला कसं काय बोटिंग स्पर्धा होऊ शकते। मला विधान भवनात पण अनेक आमदार मित्र पण बोलतात ते जतला कसं काय बोटिंग स्पर्धा आहेत। अरे म्हणलं तेच आता आम्हाला करायचं आहे। जतकडं जो बघण्याचा तुमचा सगळ्यांचा दृष्टिकोन आहे तो आम्हाला बदलवायचा आहे। आम्हाला तो दुष्काळी कलंक नको आहे। आमचा जत सुधारतोय, सुधारण्याचा प्रयत्न करतोय, बदलतोय, बदलण्याचा प्रयत्न करतोय। हे बोटिंगच्या माध्यमातून मला महाराष्ट्राला संदेश द्यायचा होता। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून प्रत्येक जिल्ह्यातून मुलींचं आणि मुलांचं बोटिंगची टीम इथं जतमध्ये दाखल झालेले जवळपास 500 खेळाडू हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जतमध्ये आलेले आहेत। त्यांचं आम्ही स्वागत केलेलं आहे। पहिल्या दिवशी आल्याच्या नंतर बोट घेऊन त्यांनी अखंड जत शहरामध्ये रॅली काढली। आमचे सगळे व्यापारी, आमचे सगळे नागरिक रस्त्यावरती आले त्यांच्या स्वागतासाठी। हे पहिल्यांदाच होतं ना। बरीच लोक आले म्हणजे आम्ही बोट बघितलीच नाही, बोटिंग बघायचा विषयच नाही ना आमचा काही इकडं संबंधच नाही। एक तर आम्ही समुद्रकिनारे नाही किंवा आम्ही नदी किनारे नाही, इकडं पाण्याच्या टँकरसाठी आम्ही आंदोलन बघितलेत, चारा छावणी द्या, चारा डेपो द्या म्हणून आंदोलनं केलेले आहेत। परंतु बोटिंगच्या स्पर्धा होत आहेत, लोकांनी खूप उत्स्फूर्तपणे या सगळ्या उपक्रमाचं स्वागत केलं आहे। जत तालुका दुष्काळी तालुका म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला परिचय असणारा हा तालुका आहे आणि या तालुक्याचा दुष्काळाचा कलंक मला पुसायचा आहे, ही भूमिका घेऊन माझे सहकारी मित्र आमदार गोपीचंद पडळकर यांनी ही निवडणूक लढवली। आणि बोटीच्या स्पर्धा या ठिकाणी आज भरत आहेत म्हटल्यावर हे एक आश्चर्य संपूर्ण महाराष्ट्राला वाटण्याजोगं काम आज या स्पर्धेच्या माध्यमातून पुढे आलेलं। कारण जत तालुक्यात बोटीच्या स्पर्धा कशा काय भरू शकतात की जिथं तांब्यावर सुद्धा पाणी मिळायचं दुर्वस्था आहे, अशा ठिकाणी स्पर्धा होत आहेत। हे कुणाला तरी असं स्वप्नवर्त वाटावं अशी ही घटना, परंतु आमदार गोपीचंद पडळकरांनी या स्पर्धेच्या माध्यमातून एक संदेश दिलेला आहे की
मला या तालुक्याचा दुष्काळ संपवायचा आहे. दुष्काळाचा कलंक घेऊन येणारी भावी पिढी माझी जगणार नाही. सन्मानानं या तालुक्यामध्ये ते उभा राहील आणि एक महाराष्ट्राला एक संदेश दिलेला आहे की खरोखर जतच्या जनतेला मला बरोबर घेऊन एक विकासात्मक दृष्टिकोन ठेवून मला इथं काम करायचं आहे. आणि अशा स्पर्धेच्या माध्यमातून तालुक्यातल्या युवक वर्गामध्ये एक ऊर्जा निर्माण करण्याचं काम आदरणीय पडळकरांनी या ठिकाणी केलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.